सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे बघा कसं हिरवगार वातावरण झालेलं आहे, मस्तपैकी डोंगर जास्त आहेत ह्या साईडला। तर नमस्कार, राम राम मित्रांनो। तर तिकडं आहे ते विगणवाडीचं रेल्वे स्टेशन। तर तिथं जवळ जाऊन बघू आपण सध्या कुठपर्यंत काम आलं आहे, कसं काय चालू आहे ते। मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या बीडच्या रेल्वेच्या कामावरचे, म्हणजे वडवणीचं रेल्वे स्टेशन दाखवलेलं आहे, तो राक्षस भवनच्या तिथला जो मोठा पूल आहे सगळ्यात या बीडच्या ज्या बीड परळी नगर ह्या रेल्वे लाईनवरचा जो सगळ्यात मोठा पूल आहे तो पण दाखवलेला आहे, त्याचा पण व्हिडिओ आहे चॅनलवर। त्यानंतर राहीमो खोकरमोची जी कंडिशन आहे ती दाखवलेली आहे, राजुरीचं काम कुठपर्यंत आलं ते पण दाखवलेलं आहे। तर असे बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत। अंमळनेरचं रेल्वे स्टेशन दाखवलं आहे, आष्टीचं दाखवलेलं आहे। तर सगळे व्हिडिओ आपले चॅनलवर आहेत, तर तुम्ही ते बघू शकता। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, मग ॲटोमॅटिकली तुमच्यासमोर ते व्हिडिओ येत राहतील। तर आता चला तिकडे जाऊ आणि बघू हे विगणवाडीचं रेल्वे स्टेशन। हे मशीन बघा, ह्याचं काम काय असतं हे काय मला लक्षात येत नाही सध्या, पण बरीच मोठी मशीन आहे। आणि हे जे रेल्वे ट्रॅक आहे तिथं बरेच रेल्वे ट्रॅक आहेत, तीन आहेत, पलीकडे एक, मध्ये एक आणि हा एक। आणि इथं सध्या हे जे पटऱ्या होत्या ह्याच्यावरून जे रेल्वे धावणार आहे तर हे बदलण्याचं काम सुरू आहे। जे प्लॅटफॉर्म आहेत तर त्याचं काम सध्या सुरू आहे, एकंदरीत सगळंच काम सुरू आहे। प्लॅटफॉर्म, रेल्वे स्टेशनची बिल्डिंग आणि अशा मोठमोठ्या मशीन आहेत सध्या इथं। ते तिकडे एक मशीन होती आपण बघितलेली आणि ही एक मशीन। हे जे विगणवाडी रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो, तर हे बीडपासून आहे 40 किलोमीटरच्या अंतरावर आणि अंमळनेरपासून आहे 30 किलोमीटर आणि इथून जवळ आहे शिरूर कासार। तर असं ह्याचं लोकेशन आहे, एकदम डोंगराच्या मध्ये, दोन्ही बाजूनी डोंगर आहेत आणि हे मध्येच हे रेल्वे स्टेशन आहे। समोर तिकडं 7 किलोमीटरवर शिरूर कासार आहे, तिकडलं त्या साईडला 7 किलोमीटर इथून। आणि हे बघा डोंगर दोन्ही साईडला, पावसाळ्यामुळे एकदम हिरवेगार झालेले आहेत आणि एकदम मस्त वाटतं इथं सध्या। जे आता निवडणूक झाल्या होत्या तर त्यानंतर असं वाटत होतं की जो काही रिझल्ट आलेला आहे बीडमध्ये, तर त्यानंतर असं वाटत होतं की हे काम थोडं स्लो होईल किंवा होणार नाही, पण कामाची स्पीड आहे ती चांगलीच वाढलेली दिसायली। बरेच लोक, म्हणजे जास्त लोक दिसायलेत आता काम करणारे आणि स्पीड वाढली असं लक्षात येतं आहे। तर चांगलं आहे, जे काय होईल ते लवकर रेल्वे बीडला आलेली चांगलंच आहे। आणि एक मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो की मी काही म्हणजे असं न्यूज चॅनल नाही माझं, तुम्हाला तर माहितीच आहे की मी पर्सनल माझे व्हिडिओसुद्धा अपलोड करतो। तर न्यूज चॅनल म्हणून तुम्ही ह्याला बघू नका, मला आवड आहे, रेल्वेची आवड आहे, ट्रॅव्हल व्हिडिओ मी बनवतो। आणि बीडच्या रेल्वेचा प्रश्न सगळ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळं मग साहजिकच आहे की त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे। तर तुम्ही असं समजू नका की हे न्यूज चॅनल आहे किंवा असं तसं काही। तर प्लॅटफॉर्मच्या जवळ आलेलो आहे आता मी, आणि इथून बघा मागच्या साईडला किती खोल आहे, एकदम खोल आहे आणि बरंच भरून काढलेलं आहे वर। एवढं उंच भरून काढले, कमीत कमी 100 फूट तरी असणार आहे, नाही जास्त असेल। हे बघा, हे इथं आहे रेल्वे स्टेशन, खाली पिल्लर घेतलेले आहेत आणि त्याच्यावर स्टेशन आहे।
ये बेटा रोहित। हाँ तो भैया ये कितने दिन में कंप्लीट होने वाला है? ये 4 महीने में कंप्लीट हो जाएगा। 4 महीने में। ओके। अभी ये कैसा काम शुरू है, क्या है? अभी तो काम चल रहा है। ओके। अभी ये प्लेटफॉर्म का काम शुरू है? हाँ, प्लेटफॉर्म का काम चल रहा है। ओके। फिनिशिंग हो जाएगा आज, कंप्लीट हो जाएगा। ये कितने, एक हफ्ते में हो जाएगा ये प्लेटफॉर्म का? एक हफ्ते में हो जाएगा। ओके ओके, थँक्यू, धन्यवाद। मी आता तिथं प्लॅटफॉर्मवर जाऊन मी शूट करत होतो, तर तिथं ते जे मुलं होते त्यांना थोडं असं ते चांगलं वाटायलं, थोडं हसले, काही थोडं बोलले. मी त्यांना सांगितलं की असं असं शूट करतो आहे म्हणलं मी यूट्यूबच्या व्हिडिओवर चॅनलवर टाकण्यासाठी. तर मग मी त्यांना विचारलं तुम्ही बोलता का म्हणलं, तुम्हाला 1-2 प्रश्न विचारतो. तर ठीक आहे म्हणले. मग त्यांना काय झालं, त्या एकमेकाला पुढं करत होते, हे बोलन ते बोलन असं करत होते. त्यांनी एका मित्राला बोलून घेतलं. मग ते मित्र थोडं बोलला, त्याला थोडे प्रश्न विचारले मी. पण ते काय मशीन तिथं चालू असल्यामुळे थोडा आवाज क्लिअर येत नव्हता आणि हे माईक जे होतं हे माझ्याकडे होतं, त्याला द्यायचं विसरलो मी. पण त्याचा आवाज थोडा क्लिअर नाही आला. अशा काहीतरी गमतीशीर गोष्टी होतात अशा काही कामामध्ये. सकाळी बीडवरून 8ला निघलो होतो. हे बीडपासून 40 किलोमीटर आहे. तर मला इथे पोहोचायला 9:15 झाले. 1 तासापेक्षा थोडा जास्त वेळ लागला. आणि त्यानंतर आता हे सगळं शूट केलं आहे मी आणि आता वाजलेत 10:30. मला जायचं बीडला वापस. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्याला अजून बरेच व्हिडिओ बीड रेल्वेचे बघायचे आहेत. तर जसं काम बीडच्या जवळ येईल तसं मी तुम्हाला अपडेट देतच राहील. तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.